आपण जर नियम पाळले तर आपला आणि दुसऱ्यांचा वेळ वाचू शकत नाही का? आज सकाळी आमचा प्लॅन झाला हुंडाई सर्व्हिस सेंटरवर जायचा. म्हणून पटकन गाडी काढली आणि निघालो. पण जाताना मध्ये माणगाव लागतं आणि इथे जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये न अडकता पार झालात तर तुमच्यासारखं नशीबवान कोण नाही. पण जाताना आमचं नशीब तरी चांगलं नव्हतं. गोरेगाववरून माणगावला यायला जेमतेम 10 ते 15 मिनिटं लागले असतील. पण आता फक्त माणगाव पार करायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागला. तरी हा वेळ खूप कमी आहे कारण आज सगळीकडे पोलीस उभे होते. आता लवकरच बायपास चालू होईल. मग त्यानंतर एवढी गडबड होणार नाही. फायनली कसेबसे पोचलो आम्ही सर्व्हिस सेंटरला. इथे हर्षलच्या गाडीची सर्व्हिसिंग चालू झाली आहे आणि माझ्या गाडीचं त्याने इन्स्पेक्शन केलं. रिअर वायपर बदलायची गरज नव्हती म्हणून फक्त फ्रंट वायपर घेतले. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन केलं पेमेंट. तिथपर्यंत दादानी वायपर लावायला केली होती सुरुवात. माझं तर एवढंच काम होतं कारण सर्व्हिसिंगला अजून आहे टाइम. मग तिथून आम्ही निघालो इंदापूरला. हर्षलला त्याच्या आत्याकडून घ्यायचं होतं पार्सल. इथे पण ट्रॅफिकची सेम अवस्था आहे. तिथून रिटर्न निघालो. ट्रॅफिकमुळे खूप उशीर झाला. सगळ्यांना भूक लागलेली म्हणून आम्ही थांबलो ऑस्करवाडी मिसळवरती. मी आणि जतीननी रस्सावडा घेतला. हर्षलनी मिसळपाव घेतला आणि खाऊन मस्त परत निघालो गोरेगावला यायला. येताना पण सेम कंडिशन, पण आता लवकर सुटका झालेली. मग डायरेक्ट संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर आणि पोचलो कैलाश भेल चाट सेंटरवर. इथे आम्ही केली झणझणीत भेळ ऑर्डर आणि त्यानंतर पाणी प्यायला प्रीतमच्या इथे जावं लागलं. मग इथून रिटर्न गेलो घरी आणि रात्री निघालो राऊंड मारायला. असं झाला डे एंड.